की बाळ खूप गोरोपान व्हावं आणि बाळ खूप निळ्या डोळ्यांचं व्हावं. मग त्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं खाऊ का, आम्ही आहाराच्या पद्धतीमध्ये खूप बदल करू का, असं काही करायची गरज नाही आहे. एक छान हसणारं बाळ तुम्हाला खूप आनंद देतं. त्यामुळे आयर्नची गोळी डॉक्टर देतात, त्या घ्यायच्या आहेत, त्या घ्याव्या लागतील. त्याचबरोबरीने आहारामध्ये छोटे छोटे बदल करणं. आता फोलिक ॲसिडसाठी आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर करायचा आहे, नट्स अँड सीड्सचा वापर करायचा आहे. लोह मिळण्यासाठी आपण लोखंडाची कढईचा वापर करू शकतो. भाजी त्याच्यात बनवायची आहे आणि मग ती भाजी, लोखंडी कढईत बनवलेली भाजी आपण वेगळी काढून घ्यायची, त्याच्यावर लिंबू पिळायचं, जेणेकरून आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं. जेव्हा बाळ वाढायला लागतं तेव्हा तुमच्या स्त्रीच्या इंटेस्टाईनवर थोडासा परिणाम होतो. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होणं असेल किंवा पाईल्स फिशरचा त्रास होणं असेल, ब्लोटिंग असेल, असं दिसायला लागतं. असे काही कॉमन मिस्टेक किंवा अशा काही कॉमन गोष्टी बघायला मिळतात का ज्या खाण्याच्या बाबतीत गरोदर महिला किंवा प्रेग्नंट वुमन करतात? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर गर्भसंस्कारचा पॉडकास्ट केल्यानंतर खूप लोकांनी DM केले, इव्हन 2-3 लोकांनी कमेंटही करून सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये काय प्रकारचं डाएट हवं आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी नाही खाल्ल्या गेल्या पाहिजेत. कारण पूर्वापार चालत आलेले काही गैरसमज पण आहेत की हे खा ते खाऊ नका. याच्यावर जर तुम्ही पॉडकास्ट बनवलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं तर आवडेल. आणि याच सगळ्या गोष्टींच्या चर्चा आज आपण करणार आहोत अवंतीताईसोबत. नमस्कार अवंतीताई. नमस्कार. आणि अवंतीताईला तुम्ही जर गोळाबेजचे खूप जुने प्रेक्षक असाल तर ओळख. अवंतीताई एक स्पोर्ट न्यूट्रिशन अँड वेलनेस कन्सल्टंट आहे आणि ताई इतके सुंदर नुसके सांगते जे आपण आज पॉडकास्टमध्ये पण बघणारच आहोत. तर जसं मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं ताई की आम्हाला आज तुझ्याकडून ना प्रेग्नन्सीज डाएट म्हणजे गर्भधारणेमध्ये जे काही डाएट असतं किंवा कुठला आहार खाल्ला पाहिजे याच्यावर हवं आहे. कारण आम्हाला माहिती आहे तू आहाराविषयी खूप बोलतेस आणि खूप उपयोगी बोलतेस बेसिकली. तर सुरुवात करतानाच मला असं विचारायचं आहे की बऱ्याचदा गर्भधारण झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून ते 3 महिन्यांपर्यंत नॉशियाची फिलिंग असते, उलटी होण्यासारखं वाटतं किंवा असं वाटतं की यार खाऊ की नको किंवा काहीच खावंसं पण नाही वाटत किंवा खूप व्हेरिएशन्स असतात. ते का होतात आणि मग त्याच्यावर डाएट कसं काम करतं? ऋषिकेश, आपल्याला तू जो प्रश्न विचारला आहेस त्याच्यामध्ये असं आहे की पहिल्या 3 महिन्यांमध्ये नॉशिया होतोय किंवा मळमळतंय, कोरड्या उलट्या होत आहेत. रादर पूर्वीच्या काळी असंच म्हटलं जायचं, जेव्हा कोरडी उलटी होतीये बाईला त्याच वेळेस ती गर्भधारणा झालेली आहे असा समजच असायचा सगळ्यांचा, बरोबर. तर मग एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये एक फॉरेन बॉडी तयार होत असते. म्हणजे तो तिच्या शरीराचा भाग आहे पण तरीही तो भाग हा फॉरेन बॉडी आहे तिच्यासाठी. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये शरीराला सवय होण्यासाठी शरीर वेगवेगळे सिम्पटम्स दाखवत असतं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आणि हॉर्मोनल चेंजेस होत असतात. आपल्या शरीरामध्ये जेव्हा हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात, जेव्हा प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढायला लागतं आहे, तर त्यावेळेस आपल्याला नॉशियाटिक होणं किंवा सकाळी उठल्यानंतर मळमळणं हे खूप कॉमन दिसायला लागतं. आणि पहिल्या 3 महिन्यांमध्ये जर फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर आई पण खूप घाबरलेली असते. तिला वाटत असतं की काहीतरी वेगळं होतं आहे, त्यामुळे थोडीशी एन्झायटी असते, थोडीशी भीती असते. तर त्याच्यामुळेही बऱ्याच वेळा असं होतं की उठल्या सकाळी खूप ढवळून येते पोटामध्ये, काहीच खावंसं वाटत नाही आहे आणि थोडी सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणजे बऱ्याच बायकांना माझ्याकडे येणाऱ्या आणि रादर मी सुद्धा मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा मला खूप प्रमाणामध्ये वासाची सेन्सिटिव्हिटी होती. मला वास म्हणजे साधा फोडणीचा वास पण आवडायचा नाही. म्हणजे म्हणून ती सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणून मग नॉशिया ट्रिगर होतो आणि मळमळ होते. तर अशा वेळेस प्रामुख्याने पहिल्या 3 महिन्यांमध्ये बिस्किट खायला सांगतात. त्याच्यावर माझा आक्षेप आहे. बिस्किट न खाता सकाळी उठल्या आपण कुठला पण कोरडा खाणं हे अपेक्षित आहे. कोरडं खाल्ल्याने काय होईल की तुम्हाला मळमळ होणार नाही. तर दिवसाची सुरुवात करताना आपण ड्रायफ्रूटचा वापर केला किंवा काळ्या मनुकांचा वापर केला तर एक तुम्हाला त्याच्यातून न्यूट्रिएंट्स मिळतील आणि तुमची मळमळही कमी होईल. युजली मी रेकमेंड करते काळ्या मनुका, सुकंजीर ह्याचा वापर नक्की करावा, जेणेकरून लाळ निर्मिती होते, नॉशिया कमी होतो आणि इट विल हेल्प यू टू गेट इनफ अमाऊंट ऑफ आयर्न ऑल्सो. ओके, पण मला हे पण जाणून घ्यायचं की जशी बाळाची डेव्हलपमेंट होते तसा आहार कसं काम करतो त्याच्यासाठी? हो,
आता बऱ्याच वेळा परत एकदा असं म्हणतात की तर तू 2 जीवांची आहेस. हो. मग 2 जीवांची आहेस याचा अर्थ असा नाही की तू 2 माणसांचं अन्न खाल्लं पाहिजेस. ओके, असं अजिबातच नाही आहे की अरे तू आता 2 माणसांचं जेव आणि भरपूर कार्बोहायड्रेट खा, असं नाही आहे. ओके. ओके, आपल्याला बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या निकोप वाढीसाठी रादर प्रोटीन्सची गरज आहे. त्यामुळे आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करणं गरजेचं आहे. बाळंतपणामध्ये जेव्हा बाळ वाढायला लागतं तेव्हा तुमच्या स्त्रीच्या इंटेस्टाईनवर थोडासा परिणाम होतो. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होणं असेल किंवा पाईल्स फिशरचा त्रास होणं असेल किंवा खूप प्रमाणामध्ये ब्लोटिंग असेल असं दिसायला लागतं. तर आहारामध्ये फायबरचा वापर नक्की करायचा आहे. चांगले फायबर आपण जेव्हा आहारामध्ये घेऊ, फळं किंवा भाज्यांच्या स्वरूपामध्ये, तर ओव्हरऑल आपली गट हेल्थ चांगली राहील, कॉन्स्टिपेशन होणार नाही, ब्लोटिंग होणार नाही आणि बाळंतपणानंतर पाईल्स किंवा फिशर ह्याचाही त्रास होणार नाही. बऱ्याच जणींना नॅचरल, जेव्हा आपण बर्थिंगचा विचार करतो, जेव्हा आपण नॅचरल डिलिव्हरीचा विचार करतो, तेव्हा फोर्स केल्यामुळे पाईल्सचा त्रास पण उद्भवतो. तो होऊ नये म्हणून आहारामध्ये भरपूर रफेजयुक्त खाणं गरजेचं आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे प्रथिनं आणि तुमची फायबरयुक्त फळं आणि भाज्या, आणि त्याचबरोबरीने आहारामध्ये असणारे जे फॅट देणारे पदार्थ आहेत. ओके, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नट्स आहेत, सीड्स आहेत, ओला नारळ आहे, ह्याचा समावेश नक्की करायचा आहे. कारण का हे जे इसेन्शियल फॅट आहे ते बाळाला चांगल्या प्रकारचं फॅट पण प्रोव्हाइड करेल, पण आपण जे व्हायटामिन्स खाणार आहोत, जे फॅट सोल्युबल व्हायटामिन्स आहेत, त्याला सबस्ट्रेट म्हणून काम करेल. सो जे आपण खाणार आहोत वेगवेगळे व्हायटामिन्स, व्हायटामिन ए, डी, ई, के, हे त्याच्यामध्ये विरघळले जातील आणि मग शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि बाळाला परिपूर्ण पोषण मिळेल. आता व्हायटामिन्सवर आलाच आहात तर ते विचारायचं की ते किती गरजेचे असतात. कारण बऱ्याच असं होतं ना की प्रेग्नन्सी झाली आहे की पहिल्या दिवसापासून मग विटॅमिनच्या गोळ्या चालू होतात किंवा आयनच्या गोळ्या चालू होतात. ऑलरेडी मग लोक इतके डेफिशियन्स आहेत की माहीत नसतं आपल्याला, पण मग ते चालू होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त, गोळ्यांच्या व्यतिरिक्त आहारातून जमेल का पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा पहिल्या 3-4 महिन्यांमध्ये? नाही, ज्या दिवशी आपल्याला कळतं की प्रेग्नन्सी आपली कन्फर्म आहे आणि आपण प्रेग्नंट आहोत, त्या दिवशीपासून डॉक्टरांच्या सल्ल्याने फोलिक ॲसिड घेणं क्रमप्राप्त आहे. त्याला ऑप्शन नाही. कारण का बाळाच्या स्पायनल कॉर्डची डेव्हलपमेंट त्या काळामध्ये होत असते आणि फोलिक ॲसिड हा महत्त्वाचा घटक आहे ह्या सगळ्या नर्वस सिस्टीमला तयार होण्यासाठी. ओके, त्यामुळे त्याला आम्ही खाण्यातून घेऊ, खाण्यातून घ्याच, पण वरून तुम्हाला गोळी जी घ्यायला सांगितली आहे फोलिक ॲसिडची, ती घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर भारतीय महिला ह्या ॲनेमिक असतात, त्यामुळे त्यांना आयर्न वाढवणं गरजेचं आहे. कारण तुमच्या शरीराला चांगला ऑक्सिजन सप्लाय होण्यासाठी आणि बाळालाही ऑक्सिजन पुरवण्यासाठी तुम्हाला रक्त लागतं, हिमोग्लोबिन लागतं, आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर ऑक्सिजन सप्लाय कमी होणार आहे. त्यामुळे आयर्नची गोळी डॉक्टर देतातच देतात, त्या घ्यायच्या आहेत, त्या घ्याव्या लागतील. त्याचबरोबरीने आहारामध्ये छोटे छोटे बदल करणं. आता फोलिक ॲसिडसाठी आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर करायचा आहे, नट्स अँड सीड्सचा वापर करायचा आहे. लोह मिळण्यासाठी आपण लोखंडाची कढईचा वापर करू शकतो, भाजी त्याच्यात बनवायची आहे आणि मग ती भाजी, लोखंडी कढईत बनवलेली भाजी आपण वेगळी काढून घ्यायची, त्याच्यावर लिंबू पिळायचं, जेणेकरून आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल. जीवनसत्व क हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो आयर्न ॲब्झॉर्प्शनला मदत करतो. म्हणून आपल्या आहारामध्ये लिंबू असेल. मग तू असं ऐकलं असशील ना की आंबट खावं असं वाटतं, तर शरीरच सांगतं तुम्हाला की आंबट का खायचं, कारण का आयर्न लेवल वाढेल. म्हणून मग लिंबू असेल, कैरी असेल, पेरू असेल, ह्याचा वापर नक्की करायचा, जेणेकरून तुम्हाला उत्तम प्रकारचं जीवनसत्व क मिळेल आणि आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हायला मदत होईल. आता मध्ये ताई तू बोलता बोलून गेलं हिमोग्लोबिन. आणि भारतीय महिलांमध्ये किंवा महाराष्ट्रीयन महिलांमध्ये आपल्याला हे सर्रास जाणवतं की 90% पेक्षा लेस महिला आहेत, म्हणजे जवळपास 60 ते 70% महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतं एक्सपेक्टेड असण्यापेक्षा. त्याच्यासाठी इन प्रेग्नन्सी काय खाल्लं पाहिजे की ते मेंटेन राहीन ॲटलिस्ट? ओके, आयर्न लेवल वाढवण्यासाठी तुम्ही नाचणीचा वापर करू शकता,
त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करा. बीट तुम्हाला चांगला आयर्न द्यायला मदत करेल. कॉम्बिनेशनमध्ये गार्डन क्रेस सीड्स म्हणजे अळीव आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकता. आता बऱ्याच वेळा आपण जे डाएट सांगतोय हे ॲलोपॅथी बेस्ड आहे, ओके. तिथे आयुर्वेदिक नाही आहे. Correct. त्यामुळे मग पदार्थांपासून हीट निर्माण होते आहे का, मग ते खायचे का नाहीत, तर ॲलोपॅथी सायन्स हे काही सांगत नाही. आपण न्यूट्रिशन सायन्सचा विचार करतोय तर आपण आहारामध्ये खजूर, काळ्या मनुका, सुके अंजीर, अळीव याचा समावेश केला. मी मगाशी सांगितलेली टिप म्हणजे तुम्ही पालेभाज्या शिजवताना लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यावर परतून घ्यायच्या, त्या लगेच काढायच्या त्याच्या कढईमधून आणि त्याच्यावर लिंबू पिळून खायचं, जेणेकरून लोह तुम्हाला मिळेल. ओके. आणि लोह नुसतं खाऊन फायदा नाही आहे, लोहाबरोबर आपल्याला जीवनसत्व क ही घेणं गरजेचं आहे. आणि बोलता बोलता मग ताई तू बोलली होती की प्रोटीन पण लागतो हो. फर्स्ट 3 महिन्यांमध्ये. मग नाही, कायम पूर्ण 9 महिन्यासाठी. मग त्याच्यासाठी काय प्रोटीनचे सोर्स असावेत की प्रोटीन पावडर असावी? हां, आता जर डॉक्टरांनी सांगितलं असेल की व्हेजिटेरियन आहे किंवा इंटॉलरन्स असेल फूडचा, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की प्रोटीनचे रिसोर्सेस आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन प्रोटीनमध्ये डाळी उसळी आहेत, त्याचबरोबर टोफू आहे, सोयाबीनचे काही प्रॉडक्ट्स आहेत, पण त्याचं ॲब्झॉर्प्शन थोडं कमी आहे. मग येतात प्राणीज प्रोटीन, त्याच्यामध्ये अंड्यातलं पांढरं असेल, चिकन असेल, फिश असेल. पण जेव्हा प्रेग्नन्सी आहे तेव्हा इनटॉलरन्स असतो, नॉशिया असतो, मळमळतं, तर हे खावंसं वाटत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण प्रोटीन पावडरचा वापर नक्की करू शकतो आपल्या बेसिक 3 खाण्यांमध्ये, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ह्याच्यामध्ये प्रथिनं जाणं गरजेचं आहे. तुम्ही डाळी उसळींचे पदार्थ बनवा, तुम्ही त्याच्यापासून फ्रँकी बनवू शकता, पराठे बनवू शकता, कटलेट्स बनवू शकता, त्याला स्प्राउट्स करून त्याला वाफवून, कच्चे स्प्राउट्स नाही खायचे, त्याला वाफवून तुम्ही त्याचं चाट बनवू शकता, जेणेकरून तोंडाला जरा चव पालट होईल आणि रुची येईल. तर प्रथिनं बाळाच्या वाढीसाठी आणि आईच्या हेल्थसाठी महत्त्वाचा पाया आहे. कारण जर प्रथिनांचं प्रमाण कमी झालं तर युजली आपल्याला माहिती आहे, मी मगाशी सांगितलं की बाळ हे ऑफकोर्स आईला पाहिजे आहे, पण ती फॉरेन बॉडी आहे. मग जेव्हा जेव्हा शरीरामध्ये फॉरेन बॉडी असते तेव्हा शरीर जास्त काम करतं आणि त्यावेळेस इन्सुलिनचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. मग बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये जस्टेशनल डायबिटीस दिसतो, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस आहे. तो कायमचा डायबिटीस नाही आहे, बाळ झाल्यानंतर शुगर लेवल नॉर्मलला येते, पण ती कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून आहारामध्ये आपण प्रोटीनचं प्रमाण वाढवावं, रफेटचं प्रमाण वाढवावं, जेणेकरून आपली साखर रक्तातली मेंटेन राहायला मदत होईल. ओके. आता असं काय आहे का की बऱ्याच आपण बोललं जातं ना की हे पदार्थ खाऊ नका, ते पदार्थ खाऊ नका, किंवा बरंच एक लिस्ट असते की हेच खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, म्हणजे जर जुन्या लोकांना आपण ऐकलं तर, पण ते आजच्या पिढीला कुठेतरी कळत नाही. मग असे काही पदार्थ आहेत का जे फर्स्ट 3 महिने नाहीच खाल्ले पाहिजेत? फर्स्ट 3 महिने नाही, पूर्ण 9 महिने नाहीच खायचे. ते म्हणजे चायनीज. ओके. चायनीजचे पदार्थ, त्याच्यामध्ये अजिनोमोटो असू शकतं, त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहेत, खूप प्रमाणामध्ये साखर आहे, मीठ आहे, तर ह्याचं प्रमाण नाहीच पाहिजे. ओके. सो चायनीज आपण कम्प्लिटली अवॉइड करणार आहोत. आपण प्रोसेस्ड फूड कम्प्लिटली अवॉइड करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत असते की जे पॅकेटमधले फूड आहेत ते घरी आणायचे आणि मग ते तव्यावर परतून खायचे किंवा एअर फ्रायरमध्ये करून खायचे, तेही नाही खायचे. जे अल्ट्रा प्रोसेस्ड आहेत, त्याच्यावर खूप प्रोसेसिंग केलेलं आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहेत, ते पदार्थ नाही खायचे. खूप मीठ असणारे, खूप साखर असणारे, खूप तेल असणारे पदार्थ नाही खायचे. मग काय खायचं आहे तर आपण असं करू शकतो की आपल्या आहारामध्ये आपण विविधता आणायची आहे, वेगवेगळ्या रंगांचा समावेश करायचा आहे. भाज्यां, नॅचरल रंग, म्हणजे रंग प्रिझर्वेटिव्हवाले रंग नाहीत, पण नॅचरल जे आपल्याकडे मिळतात, गाजर असेल, लाल भोपळा असेल, फळं असतील सगळ्या प्रकारची, ह्या सगळ्याचा समावेश करायचा आहे. ओके. आता अजून एक ऐकलेलं असतं, आता आंब्याचा सीझन तर गेला आहे, पण आंबा खायचा नाही, किंवा अननस पपई पण खायची नाही, असं बऱ्याचदा सांगितलं जातं. अननसचं सोर्स ऑफ विटॅमिन सी पण आहे असं बोलतो आपण, मग का? आणि पपई थोडा ग्लो द्यायला पण मदत करते, मग त्या दिवसांमध्ये का नाही खायचं असं म्हणजे ऐकलं जातं म्हणून विचारतो. ओके. आता पपईमध्ये आणि अननसामध्ये ना काही केमिकल घटक असे आहेत की जे अर्ली कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस करू शकतात. ओके. हां, म्हणून आपण ते अवॉइड करणार आहोत.
आणि जर तुम्हाला खूपच, आता आंबा सगळ्यांना खूप आवडतो, तो 2च महिने मिळतो, तर मी माझ्या सगळ्या पेशंट्सना सांगितलं होतं की तुम्ही ॲज अ फ्रूट, आमरस म्हणून नाही, पण ॲज अ फ्रूट 2 फोडी त्याच्याबरोबर काहीतरी नट्स किंवा सीड्स असं घेऊन नक्की खाऊ शकता. पण फळांचा ज्यूस घ्यायचा नाही, घरी बनवलेला फळांचा ज्यूस सुद्धा घ्यायचा नाही. त्यामुळे बाजारातला नाहीच नाही, पण घरी बनवलेला पण. फळं चावून चावून चोथ्या सकट खायची आहेत. काही फळं आपण अवॉइड करायला सांगतो, कारण त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत की जे कॉन्ट्रॅक्शन घडवू शकतात आणि आपल्याला ते नाही पाहिजे. करेक्ट. आणि असं पण ऐकलंय म्हणजे बऱ्याचदा की उपाशी पोटी फळं खाऊ नयेत प्रेग्नन्सी असताना. का बरं? कारण रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं. नॉट ओन्ली फॉर प्रेग्नंट वुमेन बट फॉर एनी वन, डू नॉट हॅव फ्रूट अर्ली मॉर्निंग. कारण का तुमची 9 तासाची 8 तासाची झोप झालेली असेल तर तुमच्या लिव्हरमधलं ग्लुकोज पूर्णपणे कमी झालेलं असतं. सो रक्तातले साखरेचं प्रमाण ऑलरेडी कमी असतं. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळ खाल्लं तर ती शुगर स्पाईक होते. जेवढी वर जाते तेवढी ती परत खाली जाते. मग खूप क्रेविंग व्हायला लागतं, मग हे खाऊ ते खाऊ होतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना आपण नट्स किंवा सीडचा वापर करावा आणि मग आपण फळ खावं. आणि फळ हे फळ रूपातच खावं. त्याचा कुठल्याही प्रकारे स्मूदी, ज्यूस काहीही करू नये. चावून चावून लाळ मिसळून फळाचं सेवन करावं. असं होतं ना की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा कोलेस्ट्रॉल वाढते असं जाणवतं किंवा थोडंसं फॅटी होतं. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात तसं की 2 जीवांची आहे तर हे पण खा, ते पण खा, ते पण खा असं होतं आणि मग वजन वाढतं आहे. लोक थोडे कॉन्शियस होतात. मग तिकडे पण त्यांना थोडंसं डाएट करायचं असतं किंवा ते थोडंसं कमी करायचं असतं. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? आता जेव्हा मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये बदल होत असतो तेव्हा कोलेस्ट्रॉल, तर ह्युमन बॉडी कॅन प्रोड्यूस ओन कोलेस्ट्रॉल. कारण का आपल्याला कोलेस्ट्रॉल वाईट नाही आहे, कोलेस्ट्रॉल आपलं गरजेचं आहे, आपल्या हॉर्मोनसाठी गरजेचं आहे. पण ते अतिरिक्त प्रमाणात व्हायला लागलं तर आपल्याला धोका आहे. साधारणपणे एखादी स्त्री जेव्हा गरोदर होते तेव्हा एक 7 ते 8 किलोचा वेट गेन अपेक्षित असतो. 9 महिन्यामध्ये तुम्ही 9 किलो 10 किलो वाढवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वजन वाढत असेल तर अंगावर सूज येणं, पायावर सूज येणं किंवा वॉटर रिटेन्शन होणं, BP शूट होणं, शुगर वाढणं हे धोके होऊ शकतात. त्यामुळे रिफाईंड फूडचा वापर कमीत कमी, योग्य आहार, समतोल आहार, वेळेत जेवणं आणि ॲक्टिव्हिटी ठेवणं. अनलेस अँड अंटिल तुम्हाला तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टने सांगितलं आहे की तुम्ही झोपून राहायचं आहे, हे सांगितलं असेल तर तुम्ही झोपून राहायचं आहे. नाहीतर तुम्ही थोडासा व्यायाम करणं अपेक्षित आहे, थोडंसं ब्रिदिंगचं काम करणं अपेक्षित आहे. ब्रीथ वर्कवर खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण का जेव्हा जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, आई जी नवं आई आहे म्हणजे जी आता जस्ट आई पण चालू होते तिचं, तिला भीती असते, एन्झायटी असते, तिला वातावरणाचा फरक पडला तरी तिला त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेस थोडंसं ब्रीथ वर्क करणं गरजेचं आहे. लाँग ब्रीदिंग विल हेल्प यू टू रिड्यूस युअर स्ट्रेस लेवल अँड एन्झायटी. तर त्याचाही वापर करणं गरजेचं आहे. असे काही कॉमन मिस्टेक किंवा अशा काही कॉमन गोष्टी बघायला मिळतात का ज्या खाण्याच्या बाबतीत गरोदर महिला किंवा प्रेग्नंट वुमन करतातच करतात? बऱ्याच वेळा 2 खाण्यांमध्ये खूप मोठी गॅप ठेवतात, विच इज नॉट रेकमेंडेड. आणि भूक सहन होत नाही. मग अशा वेळेस जे समोर आहे, जे पॅकेटमधलं आहे ते खाल्लं जातं. त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळणं. दुसरी गोष्ट परिपूर्ण आहार घेणं. तिसरी गोष्ट म्हणजे थोडा हलका का होईना व्यायाम करणं डॉक्टरांच्या सल्ल्याने, गायनॅकॉलॉजिस्टच्या सल्ल्याने. आणि मी असं म्हणेन, मी अजून एक गोष्ट सांगते, थोडं पोट जेव्हा वाढायला लागतं तेव्हा गॅस्ट्रिक रिफ्लक्स खूप व्हायला लागतात. म्हणजे पोटावरचा ताण वाढायला लागला की खूप ॲसिडिटी होणं, उलट्या होणं असं व्हायला लागतं. तर जेवणानंतर तुम्ही एक 50-100 पावलं चाललात तर तुम्हाला ब्लोटिंग कमी होईल, गॅसिनेस कमी होईल आणि तुमचं पचन पण सुधारेल. तर ह्याचाही नक्की वापर करावा प्रत्येक गरोदर स्त्रीने. म्हणजे गरोदर पण हे असं म्हटलं जातं ना की बाईचा पुनर्जन्म आहे. कारण सगळ्या सिस्टीमवर त्याचा परिणाम होत असतो. आईच्या हृदयावर, आईच्या पॅनक्रियाजवर, आईच्या किडनीवर. वारंवार लघवीला लागणं हे एक दिसायला लागतं. तर लघवी अडवून ठेवायची नाही आहे कारण का त्याचा प्रेशर येणार आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आधी स्वतःची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला बाळाची काळजी छान प्रकारे घेता येणार आहे. आता असं बऱ्याचदा पण बघायला मिळतं प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे आता मला माहीत नाही कितपत खरं आहे, पण बोलतात आता सगळ्यांनाच हवं असतं. जरी आपण कलर डिस्क्रिमिनेशन करत नसलो तरी सगळ्यांना हवं असतं की माझं बाळ पांढरं शुभ्र असावं आणि गोरपान. आणि त्याच्यासाठी लोक सांगतात की बदाम खा, दूध खा, दही खा असं. मग हे कितपत खरं? ह्या खाल्ल्याने तसं होतं का?
आणि आजकाल मार्केटमध्ये रील्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असं पण येतं हे तुम्ही पंजिरीसारखं आहे, हे खाल्लं की तुमचं बाळ पांढरं शुभ्र किंवा गोरपान होणार आहे. तर हे कितपत खरं आहे? नाही, मला असं वाटतं की बाळ आनंदी आणि निरोगी असावं, हाच आपला उद्देश असावा. बाळ खुश असेल तर आई खुश राहणार आहे, आई खुश असेल तर अख्खं कुटुंब खुश राहणार आहे. ओके, सो अजेंडा ऑफ प्रेग्नन्सी शुड बी हेल्दी बेबी. नक्कीच. ओके, हेल्दी बेबी हाच आपला अजेंडा असावा. आनंदी निरोगी बाळ हे सगळ्यांना घ्यावंसं वाटतं. बरोबर. ओके, सो रंग, त्याच्या डोळ्याचा रंग आम्हाला निळाच पाहिजे, त्याचे केस आम्हाला असेच पाहिजे. करेक्ट. आता ते निघालंय खूप मार्केटमध्ये आणि लोकांना हवं आहे ते, त्याच्यासाठी असं होणार नाही. आपले आई बाबा, आपले आजी आजोबा, आपले पणजी आजी आजोबा कसे आहेत तसंच आपण जेव्हा म्हणतो की नाही बाळ म्हणजे काय, बाळ म्हणजे आपला जो वंश आहे तो पुढे जाणार आहे. पण मग आपल्या वंशामध्ये जर कोणी गोरीपान नसेल तर मग तुमचं बाळ जर गोरपान झालं तर त्या वंशाशी निगडीतच राहणार नाही ना. ओके. त्यामुळे अजिबात हा अट्टाहास करायचा नाही आहे. युअर बेबीज कलर आणि आय कलर इज टोटली डिपेंडेंट ऑन युअर पॅरेंट्स. आईबाबांवर, त्याच्या आईबाबांवर, तिच्या आईबाबांवर असणार. ओके, कारण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये जर समजा अमेरिकन बाळ दिसलं तर काहीतरी वेगळं वाटणार नाही का. आपल्याकडचा रंग वेगळा आहे, आपल्याकडचा रंग गव्हाळ आहे, आपल्याकडचे केस मऊ आहेत. जर असे ऑस्ट्रेलियन किंवा साऊथ आफ्रिकेतल्या लोकांसारखे केस आले तर काहीतरी वेगळं वाटेल ना. तसं नाही करायचं आहे, त्याच्या मागचा अट्टाहास करायचा नाही आहे. पण मग ते डाएटनी पण होत नाही आणि नाही, असं अजिबात होत नाही. कारण लोक तसं फॉलो करताना दिसतात. तसं फूड खाऊन अजिबात असं काही होणार नाहीये. इट इज टोटली डिपेंडेंट ऑन युअर जेनेटिक. ओके, कारण मी बऱ्याच असं बघितलं की नाही हे खाल्लं तर तुम्ही असं. हो, माझ्याकडे असे किती पेशंट येतात की आम्ही सकाळी उठून पंचामृत घेतोय, पंचामृत आणि 1 वाटी पंचामृत घेतात. तर मला त्याच्याबद्दल पण थोडासा कन्सर्न असतो. कारण का, त्याच्यामध्ये मध जातोय, साखर जाते. मध कसा आहे माहिती नाही, कुठून आणलाय माहिती नाही. मधापासून बोट्युलिझम नावाचा एक रोग होऊ शकतो की जो स्टमक डिस्कम्फर्ट करतोय, वॉमिटिंग करतोय, नॉझिया करतोय, लूज मोशन्स करतोय. तर हे फूड इन्फेक्शन आहे. त्यामुळे मी असं म्हणते की आपण असं नको करायला. आपण जे नॅचरल आहे, जे आपल्याकडे बनतं, जे आपल्याकडे पिकतं, जे सीझनल आहे ते खावं, जेणेकरून आईची तब्येत चांगली राहील. आई आणि बाळाचं वजन हीच प्रायोरिटी आहे 9 महिन्यामध्ये. त्यामुळे त्याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. एखादी केस आहे का जे आले होते किंवा काही ते वेगळं डाएट करत होते त्यांना? हो, माझ्याकडे खूप अशा केसेस असतात. एक होती आई, तर तिच्या डोळ्यांचा रंग काळा होता, बाबाचा रंग आय थिंक ब्राऊन होता. आणि तिला अशी अपेक्षा होती की बाळ खूप गोरपान व्हावं आणि बाळ खूप निळ्या डोळ्यांचं व्हावं. मग त्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं खाऊ का, आम्ही आहाराच्या पद्धतीमध्ये खूप बदल करू का, असं काही करायची गरज नाही आहे. एक छान हसणारं बाळ तुम्हाला खूप आनंद देतं. नक्कीच. आणि ते बाळ तुमच्याकडे बघून रिस्पॉन्स देतं आहे, त्या बाळाची सगळे माइलस्टोन्स आपण एन्जॉय करू शकतो आहे. म्हणजे बाळाचं असं असतं ना की बाळ पालथं पडायला लागलं, मग रांगायला लागलं, मग चालायला लागलं, मग बोलायला लागलं, हे सगळे माइलस्टोन आपल्याला एन्जॉय करायचे आहेत. आपल्याला फक्त रंगात, म्हणजे मी परत एकदा म्हणते, बॉडी शेमिंग स्टार्ट्स विथ बेबीज बर्थ. वी डोंट वॉन्ट दॅट. नक्कीच. म्हणजे बॉडी शेमिंग म्हणजे मी खूप वेळा माझ्या स्वतःच्याच मुलींच्या बाबतीमध्ये मला आठवतं की बाळ झाल्यानंतर, अगं बाळाचं नाक जर नकटंय का, अरे 1 दिवसाचं बाळ आहे, त्याला डेव्हलप होऊ दे, मग बघू देत. पण आता माझ्या दोन्ही मुलींची नाकं चांगली आहेत, असं अजिबातच नाही आहे की आपण बॉडी शेम करणं. आणि मी असं म्हणेन की आईबाबांनी आणि आजी आजोबांनी एकत्र येऊन, कारण असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू रेज अ बेबी यू नीड अ विलेज. तुम्हाला अख्खं कुटुंब लागतं मदतीला. मग सगळ्यांनी एकत्र येऊन बोलावं, डिस्कस करावं, म्हणजे मग ह्याच्यातून असं बॉडी डिस्क्रिमिनेशन काही होणार नाही आणि बॉडी शेमिंग होणार नाही. नक्कीच. आता याच्यासोबतच आपण बोललो होतो मगाशी की डायबिटीस कुठेतरी होते. इन केस असं झालं तर मग डाएट कसं चेंज करावं किंवा काय गोष्टींवर जास्त भर द्यावा? हे खूप गरजेचं असतं. साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात जर ॲक्च्युली अशा खूप आपल्याकडे टेस्ट असतात. आपल्याकडचे गायनॉकॉलॉजिस्ट त्यांना GTT टेस्ट करतात. GTT म्हणजे तुम्हाला 75 ग्रॅम साखर दिली जाते, म्हणजे ग्लुकोज दिलं जातं, ते गरोदर बाईला प्यायला देतात आणि मग त्याच्यावर तिच्या शरीरामध्ये होणारे साखरेमधले बदल नोटीस करतात. आणि मग जर समजा असं दिसलं की ड्रास्टिक शुगर लेवल्स वाढतात
तर तो हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातो. त्यामुळे मग आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करणं आणि डायटिशियनच्या सल्ल्याने, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याने नाही, जी त्यातली काय म्हणूयात प्रशिक्षित व्यक्ती आहे तिच्या सल्ल्याने डाएटमध्ये बदल करणं, आहारामध्ये फायबरचा वापर वाढवणं, प्रथिनांचा वापर वाढवणं, योग्य प्रमाणामध्ये फॅटचा वापर वाढवून कमी प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स, आणि कार्बोहायड्रेट्स निवडताना पण साधारणपणे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे सिम्पल शुगर्स आपण निवडायचे नाही आहेत. सिम्पल शुगर्स म्हणजे आपली टेबल शुगर आहे, त्याचबरोबर खडीसाखर आहे, मध आहे, गूळ आहे, ह्याचा वापर नाही करायचा आहे, किंवा रिफाईंड प्रोसेस केलेले जे शुगरयुक्त पदार्थ आहेत त्याचा वापर कमी करायचा आहे. शीतपेय पूर्णपणे टाळायची आहेत प्रेग्नन्सीमध्ये. जरी शुगर नसेल तरीही शीतपेय टाळायची. पण असं होतं ना यार, क्रेविंग होतं, म्हणजे आपण जातो बाहेर आणि कोणीतरी पेप्सी पिताना दिसतं, प्यायची इच्छा होते, नाही प्यायचं, कॉफी प्यायची इच्छा नाही प्यायचंय नाही प्यायचंय, कारण आपण एकट्या नाही होत ना. म्हणजे मी नॉर्मल माणसाला अलाव नाही करत, मग 2 जीवांच्या माणसांना तर मी डेफिनेटली नाहीच म्हणून सांगेन. सो वाढलेली शुगर कमी होण्यासाठी ऑफकोर्स डॉक्टर्स विल आस्क यू टू स्टार्ट विथ सम मेडिसिन, पण औषधांच्या बरोबरीने आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग करणं पण गरजेचं आहे. म्हणजे फास्टिंगची शुगर, पीपीची शुगर ही मॉनिटर करत ठेवणं हे पण खूपच गरजेचं आहे. अशा वेळेस आता आपण मगाशी बोलताना जेवणाचं अंतर पण बोललो, नेमकं किती अंतर असावं? कारण बऱ्याच लोकांना ऑफिस मीटिंग्स आणि बरंच काय काय असतं. म्हणजे प्रेग्नन्सी आली तर सगळ्यांना असं नाही 9 महिने तुम्ही राजासारखं राहा, असं तो होत नाहीये. तो तीच असते ती मान्य आहे, पण तसं होत नाहीये. नाही, ऑफिसचं काम असतं, मीटिंग्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि थोडाफार फिजिकल ॲक्टिव्हिटी करायच्या असतात. ओव्हर थिंकिंगचं बर्डन खूप असतं असं ऐकलं आहे, माहीत नाही आता ते. पण मग अशा वेळेस तो अंतर कसा मॅनेज करावा 2 आहारांमधला, आणि ते किती असावं प्रोबॅबली? साधारणपणे 3-3.5 तासाच्या अंतराने काहीतरी खाणं गरजेचं आहे. खाणं याचा अर्थ असा अजिबात होत नाही की पूर्ण जेवण जेवायचं आहे. आपण फळ खाऊ शकतो, मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने ताक पिऊ शकतो, किंवा आपण सातूचं पीठ खाऊ शकतो, किंवा आपण आपली नॉर्मल 3 जेवणं तर आहेतच, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ते आहेच. सो ह्याचा आपण समावेश करू शकतो. आणि ओव्हर थिंकिंगचं जे तू म्हणालास की नाही, ओव्हर थिंकिंग होतं, पण त्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत आता. आणि स्पाऊस इंटरव्हेन्शन इन प्रेग्नन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचा नवरा तुमच्याबरोबर आहे, तुमच्या घरातले तुमच्याबरोबर आहेत, तुमचं मन समजा काही काळामुळे किंवा काही गोष्टींमुळे जर थोडंसं गढूळ होत असेल तर बोला, गप्पा मारा, बाहेर चक्कर मारायला जा, ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व व्हा. म्हणजे आता आम्ही काही गोष्टी चालू करतो आहे की ज्याच्यामध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी आम्ही एक्सरसाइज घेतो, आई बाबा दोघांचे. मग त्याच्याने फरक पडतो. जेव्हा बाबा पण येतोय एक्सरसाइजला तेव्हा आईला छान वाटायला लागतं, आधार असतो तो. तर तुम्ही वॉकला जाऊ शकता, योगाचे सेशन अटेंड करू शकता, अंडर गायडन्स तुम्ही स्विमिंग म्हणजे वॉटर एक्सरसाइज आहेत तर ते करू शकता. तर असे तुम्ही वेगवेगळे एक्सरसाइजचे फॉर्म एकत्र करू शकता, साऊंड थेरपी घेऊ शकता. ह्याच्याने खूप फरक पडू शकतो. कारण जेवढं आईबाबांचं बॉन्डिंग त्या काळामध्ये जास्त होईल, एखादं पुस्तक वाचू शकता मिळून, एखादं गाणं ऐकू शकता, सिनेमा बघू शकता, तुम्हाला जे काही एकत्र करून आनंद मिळेल असं तुम्ही काही केलं तर ह्या ओव्हर थिंकिंग नक्की होणार नाही आहे. आणि आता मला तुझ्या बोलून ताई एवढं जाणवतं की इट्स नॉट अबाउट जस्ट व्हॉट यू ईट, इट्स अबाउट होल प्रोसेस, हाऊ यू गो. करेक्ट. आता त्याच्यासोबत नेहमीच आपण पाण्याविषयी सांगतो, पण या काळामध्ये पाणी पिताना कशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा लोकांना असं होतं की पाणी थंड प्यायचं म्हणजे सवय असते आणि नाही होते, किंवा इच्छा होते थंड प्यायची पण पिता येत नाही आहे. आणि पाण्याच्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात या गोष्टी ज्या की घरचे सांगतात. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गर्भवती स्त्रियांनी पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. ओके. दुसरी महत्त्वाची टीप पावसाळ्याच्या साठीची, कारण का तेव्हा पावसाळा चालू होईल तर कच्च्या भाज्या आणि सॅलेड्स, कट फ्रूट्स खूप वेळासाठी कापून ठेवायची नाही आहेत. ती कापायची आणि लगेच खायची आहेत. आणि बाहेरचं खायचंच नाही आहे कारण का फूड इन्फेक्शनचा खूप मोठा धोका असतो. नॉर्मल माणसांना असतो, प्रेग्नन्सीमध्ये जास्त असतो. त्यामुळे ते थोडं कंट्रोल ठेवायचं आहे. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही रूम टेम्परेचरचं पाणी पिऊ शकता, तुम्ही घोट पाणी प्या. पाण्याच्यामध्ये मी युजली सांगते की तुम्ही फ्लेवर करू शकता पाण्याला. तुम्ही एखादं फळ टाकून ठेवा, पुदिना आवडत असेल तर, तो सहन होत असेल तर. कारण का समजा मला पुदिना सहन होत होता तर दुसऱ्या स्त्रीला तो सहन होईल असं नाही आहे. तिला तो वास नाही आवडत असेल तर तिने
पाणी नाही घ्यायचं. सो मॉडिफिकेशन्स तुम्ही करू शकता, पण पाणी व्यवस्थित पिणं गरजेचं आहे. कारण का पाणी जर आपण कमी प्यायलो तर परत एकदा कॉन्स्टिपेशन होणार आहे, पोट साफ होणार नाही आहे, ब्लोटिंग होणार आहे आणि पचनावर परिणाम होणार आहे. तर तसं होऊ नये म्हणून पाणी व्यवस्थितच प्यायला. आता आपण बऱ्याचदा फर्स्ट ट्रायमिस्टर बोलत होतो, पण सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आहारात काही पर्टिक्युलर बदल असावेत का? सेकंड ट्रायमिस्टरमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे जर काही हाय रिस्क वाटते आहे, म्हणजे उदाहरणार्थ BP शूट होतं आहे किंवा शुगर शूट होती आहे, तर आपल्याला आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. पण इफ देर इज नो कॉम्प्लिकेशन ॲज सच, तुम्हाला तुमच्या आहारामध्ये फक्त एवढाच बदल करायचा आहे की अतिरिक्त अनावश्यक कार्बोहायड्रेट्स नाही खायचे आहेत, तळलेले गोड साखर असलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ नाही खायचे आहेत. पण तुम्ही पोषण मूल्य जास्त असणारे पदार्थ म्हणजे ड्रायफ्रूटचा लाडू असेल, ड्रायफ्रूट्स असतील, फळं असतील, त्याचबरोबरीने पालेभाज्या असतील, डाळी उसळी असतील, फ्रूट चाट तुम्ही करून घेऊ शकता, कारण का थोडंसं चटपटीत खावंसं वाटतं. स्प्राउट्स चाट करू शकता, म्हणजे पण मोडल्ली कडधान्य वाफवूनच त्याचा चाट बनवायचा आहे, कच्चे स्प्राउट्स खायचे नाही आहेत. तो असे बदल तुम्ही नक्की करू शकता. पण आता बऱ्याच लोकांचं असतं ना की या 9 महिन्यात जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं तर तुम्हाला बेस्ट फीडिंग जास्त दिवस करता येईल. मग त्याच्यासाठी पर्टिक्युलरली आता जुने लोक काही काही गोष्टी सांगायचे, मग तसं काही आहे का, किंवा कुठल्या गोष्टी असल्याच पाहिजेत ज्याने तुम्हाला दूध येईल आणि तुम्हाला बेस्ट फीडिंग जास्त दिवस करता? हां, म्हणजे आता पहिल्या 9 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तुम्ही चांगला पोषक आहार घेणं गरजेचं आहे. पण डिलिव्हरी झाल्यानंतर आहारामध्ये गॅलॅक्टोगोज घेणं गरजेचं आहे. गॅलॅक्टोगोज म्हणजे असे पदार्थ की जे दूध निर्मितीला सपोर्ट करतील. त्याच्यामध्ये मेथी आहे, सो मेथीची पालेभाजी, मेथीचे दाणे, मेथी म्हणजे मेथ्या आपण ज्या फोडणीत वापरतो त्या भिजवायच्या, त्याला मोड आणायचे आणि त्याचा स्प्राउट सॅलड म्हणून तुम्ही वापर करू शकता. किंवा तुम्ही त्या मोड आलेली जी मेथी आहे तिचा वापर करून तुम्ही कणकेमध्ये घातलीत किंवा तुमच्या डाळी उसळीमध्ये घातलीत तर तरी पण त्याचाही फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर अळीव आहेत, खारीक आहे, ह्याचा वापर आहारामध्ये नक्की करायचा आहे. नाचणीचा वापर नक्की करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॅल्शियम मिळेल. आहार म्हणजे आता 9 महिन्याचा आहार तर आपण मॉडिफिकेशन करतोच आहे, पण डिलिव्हरी झाल्यानंतर आपला आहार कोरडा नाही करायचा आहे. म्हणजे कोरडी पोळी नाही खायची आहे, ती जरा आमटी, वरण, उसळ, कढी ह्याचा वापर करायचा आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे, जेवढं पाणी जास्त पिऊ तेवढं दूध निर्मिती चांगली होते. दूध निर्मितीसाठी गॅलॅक्टोगोज जसे कारणीभूत आहेत तसंच बाळाचं सकिंग पण आहे. म्हणजे बाळाने दूध व्यवस्थित ओढलं तर दूध निर्मिती चांगली होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपल्याकडे ना हॉस्पिटल्समध्ये लॅक्टेशन कन्सल्टंट असतात की जे तुम्हाला सांगतात की आपण प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि लॅक्टेशनमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे. सो तुमच्या ब्रेस्टची तुम्ही कशी काळजी घ्याल, बाळाला होल्डिंग कसं कराल. आणि भीती असते काही काही वेळेस असं असतात की डॉक्टर सांगतात की दर 2 तासांनी बाळाला फीड करा. पण समजा बाळ रडायला लागलं आहे 1-1.5 तासांनी आणि तुम्हाला असं वाटतंय भूक लागली आहे तर त्या बाळाला असं नाही आहे की 2 तासांनी म्हणजे 2 तासांनी. एव्हरी बेबी इज डिफरंट, एव्हरी बेबीज नीड्स आर डिफरंट. कोणी रात्री खूप जागतं, कोणी दिवसा खूप जागतं आणि रात्री शांत झोपतं. सो इट डिपेंड्स, हवामानावर अवलंबून आहे. खूप उकडत असेल तर बाळालाही चिडचिड होणार आहे, थंडी असेल तरी बाळाला त्रास होणार आहे. तर थोडी काळजी घ्यावी लागते. नक्कीच. आता अजून एक मिथ आहे की आफ्टर 4 वीक्स जर खजूर खाल्लं तर मिसकॅरेजेस होतात, किंवा बऱ्यापैकी असं जाणवलं की खजूर नाही खायला दिलं जात आफ्टर 4-5 वीक्स. म्हणजे खजूर आपण खाणार असतो तर आपण 2 बिया, आपण 1/2 किलो खजूर नाही खाणार आहोत, आपण मॉडरेशनमध्ये खाणार आहोत ना. मग खारीक खाऊ शकतो आपण, खारकेपासून पण आयर्न मिळणार. असं काय होतं खजुरामध्ये नाही, शुगर शूट व्हायचा धोका असतो. म्हणजे मी म्हटलं ना की 2-3 महिन्यामध्ये बाळाच्या म्हणजे बाळ पोटात आल्यापासून प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यापासून पहिल्या 3 महिन्यानंतरच शुगर वाढायला लागते. मग ती शुगर वाढू नये म्हणून खजूर खाऊ नये म्हणून सांगतात. पण खजूर तुम्ही 1-2 खजुराच्या बिया नक्कीच खाऊ शकता. आणि परत एकदा हे ॲलोपॅथिक सायन्स आहे, हे आयुर्वेदिक सायन्स नाही आहे. नक्कीच. आता आपल्याकडे घरच्या घरी डिंक लाडू किंवा ते पौष्टिक लाडूचं प्रमाण खूप प्रमाणात असतं, पण आत्ता थोडंसं असं जाणवतं की लोकांना ते खायला आवडत नाहीत किंवा ते जात नाहीत, किंवा लोकांचे बरेच त्याच्यासाठी रिझन्स असतात की ते खूप असं ऑइली आहे, तुपकट आहे, तेलकट लागतं आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, कशा प्रमाणात ते घेतलं पाहिजे? ॲक्च्युली डिंक का दिला जायचा, कारण प्रेग्नन्सीनंतर कॉन्स्टिपेशन होतं आहे आईला, मलाविरोध होतो आहे, ब्लोटिंग होतं आहे,
तर डिंक हा नॅचरल गम आहे, तो पाणी ॲब्झॉर्ब करतो, तो नॅचरल लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतो. ओके. म्हणून डिंकाचा लाडू होता. आणि जेव्हा आपल्याकडे पूर्वी तर काय होतं, तूप भरपूर, साखर भरपूर, गूळ भरपूर आणि भरपूर ड्रायफ्रुट्स, मग हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर ते पोटातून साफ होण्यासाठी डिंक होता. ओके, सो डिंकाचा लाडू खावा. पण ज्यांना असं वाटतंय ना की डिंकाचा लाडू तुपात तळलेला खायला नको वाटतंय, तर त्यांनी कमी तुपामध्ये तो परतून घ्यावा, तो फुलवून घ्यावा, कमी तूप वापरावं, गुळाला पूर्णपणे रिप्लेस करावं. गूळ साखर काहीही न घालता तुम्ही जर खारकेची पावडर घातलीत, खजूर घातलात, तर तुम्ही लाडू करू शकता. मी स्वतः तसाच करते आणि तो लाडू गोड लागतो. खूप गोड नाही लागत, पण गोड लागतो जिभेला. आणि अतिरिक्त साखर गेल्यामुळे पोट फुगत होतं आणि नकोसं वाटत होतं. ही साखर गूळ आपण काढूनच टाकला आहे, आपण नॅचरल रिसोर्सेस वापरतोय, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तो खाणं गरजेचं आहे. ओके. आता त्याच्यासोबतच एक अजून लाडू होते, रव्याचे लाडू. त्याचं काय गरज होती किंवा कशासाठी? रव्याचा लाडवाचा काहीच फायदा नाही होत, कारण का रवा हा बेसिकली ना गव्हापासून बनतो. ग्लुटीन असतं, खूप ॲसिडिटी करतो आणि पौष्टिक मूल्य खूप कमी जातात. ओके. त्याच्यामध्ये पोषण मूल्य खूप कमी आहेत. मग तुम्ही जर रवा बेसन केलं तर थोडं प्रोटीन जाईल, त्याच्यात नारळ टाकला तर थोडं फायबर जाईल, असे मॉडिफिकेशन करू शकता. पण थोडं लाडू आता खाण्याचं प्रमाण कमी झालं. हां, ते तर आहेच. लाडूच्या ऐवजी मी असं म्हणेन की तुम्ही ड्रायफ्रूटचं, मी सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या, सीड्स घ्या, सुकं खोबरं घ्या, डिंकाची पावडर घ्या, खारीक पावडर घ्या आणि त्याचा तुम्ही ड्रायफ्रूटचा लाडू बनवा. त्याच्याने तुम्हाला पोषण मूल्य मिळतील, कॅलरीज कमी राहतील आणि ज्या नवीन आया आहेत त्यांना लगेच त्यांची बॉडी परत नॉर्मल आणायची असते, लगेच मेंटेन करायची असते, तर त्यांनी ह्या पद्धतीने बदल करावेत. तुम्ही लाडू नसाल खाणार, तुम्ही पॉरेज म्हणजे खीर करून खाऊ शकता. मग खीर करताना तुम्ही आल्मंड मिल्क वापरू शकता, जे तुम्हाला पोषण मूल्य देईल. आणि साखर गूळ न वापरता तुम्ही खारक्याची पावडर वापरा, खजूर वापरा, सुकं अंजीर वापरा, गोडी देणार आहे. आणि अशी खीर तुम्ही नक्कीच खाऊ शकता फॉर लॅक्टेशन. म्हणजे स्तनपान करणं ही आईची महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही लॅक्टेशन करता तेवढं तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी असतो. त्यामुळे आणि आपल्याकडे तर ट्रॅडिशनली बाहेरच्या युरोपियन देशांमध्ये थोडंसं लॅक्टेशनबद्दल असं होतं की आम्ही करणार नाही कारण का आमची फिगर बिघडते. आपल्या भारतीय आया काही असं करत नाहीत, आपण व्यवस्थित. आणि वेन यू ॲक्च्युली वेन यू अंडरगो द लॅक्टेशन प्रोसेस यू क्रिएट बॉन्ड. बाळाचा आईशी जो बॉन्ड आहे ना, जे नातं आहे ना, ते अजून घट्ट व्हायला मदत होते. अजून एक गोष्ट मला तुला सांगायची आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आता तर पावसाळा हिवाळा असेच सीझन आहेत, उन्हाळा तर संपत आला आहे, तर आपण वेगवेगळ्या प्रकारची कढण पिऊ शकतो जेणेकरून पोषण मूल्य जास्त मिळतील. सो मुगाचं कढण आहे किंवा हुलग्याचं कढण आहे, जे आपल्याला मिनरल्स जास्त देईल, आयर्न जास्त देईल आणि पोटासाठी हलकं आहे, त्याचा वापर करू शकतो आपण. सूप्स आपण वेगवेगळे वापरू शकतो. प्रेग्नन्सीमध्ये सूप नक्की प्यावं, घरी बनवलेलं, प्रोसेस केलेलं पॅकेटमधलं सूप नाही, घरी बनवलेलं. भाज्या, त्याच्यामध्ये मसुराची डाळ घालणं असेल किंवा तुम्ही मिल्क पावडर वापरून ते सूप करू शकता, जेणेकरून ते घट्ट होईल, क्रीमी होईल, चव चांगली येईल. बदाम तुम्ही जर सूप करताना घातलेत आणि ते वाटून तुम्ही त्याचं आल्मंड मिल्क वापरलं तर ते क्रीमी दाट विकतच्यासारखं सूप होतं, चवदार होतं, पोषण मूल्य जास्त मिळतात. तो असंही बदल तुम्ही करू शकता. आता तू मिल्क म्हणून पण आठवलं की दूध प्यावं का नाही प्रेग्नन्सीमध्ये, कारण बऱ्याच लोकांना सवय नसते दूध प्यायची आणि अचानक प्रेग्नन्सी आला घरचे अरे दूध पी ग्लासभर, मग सकाळी संध्याकाळी किंवा कधी असं चालू असतं. त्याच्यात कसं नाही, दुधाच्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना फ्लॅट्युलन्स होतो, ब्लोटिंग होतं, इंडायजेशन होतं, उलटीसारखं होतं, नॉशिया असतो. त्यामुळे दूध समजा नाही प्यावंसं वाटत असेल, तुम्ही पनीर खाऊ शकता घरी बनवलेलं, किंवा तुम्ही दही खाऊ शकता, तुम्ही ताक पिऊ शकता. यू विल गेट इनफ अमाऊंट ऑफ प्रोटीन अँड कॅल्शियम फ्रॉम दीज प्रॉडक्ट्स ऑल्सो. तर तुम्ही तसा वापर करू शकता. ज्यांना कोणाला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, ज्यांना कोणाला नॉशिया, ब्लोटिंग, स्टमक डिस्कम्फर्ट होतो आहे दूध पिऊन, त्यांनी दूध पूर्णपणे अवॉइड करावं. पण त्यांनी त्यांच्या आहारामध्ये दह्याचं वापर करून कढी किंवा पनीरचं पाणी हे तुम्ही नक्की पिऊ शकता, जे प्री डायजेस्टेड फॉर्ममध्ये आहे, जे पचायला सोपं आहे. लॅक्टोज इंटॉलरन्स असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पदार्थ पचू शकतात. अशी काही 5 फळं आम्हाला सांगू शकशील का ती मस्ट हॅवच आहेत प्रेग्नेन्सीमध्ये? फळांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की सीझन प्रमाणे, जो सीझन आहे तो रंगीबेरंगी फळं आहारामध्ये, डाळिंब, पेरू
ह्यासारखी फळं असावीत, संत्र मोसंब ह्यासारखी फळं असावीत. अनलेस अँड अंटिल देर इज हाय शुगर यू कॅन ऑप्ट फॉर एनी फ्रूट, देर इज नो रिस्ट्रिक्शन. पण जर हाय शुगर असतील तर ऑफकोर्स डायटरी मॉडिफिकेशन करावे लागतील आणि काही फळं अवॉइड करावी लागतील. ओके, जी तू ऑलरेडी सांगितलं आहे. नक्कीच. आणि नारळ पाण्याचं काय, कारण आता असं होतं जातं जनरली हेल्दी काही खायचं आहे तर नारळ पाणी दिलं जातं. नारळ पाणी आणि अजून एक आहे, नारळ पाण्याने बाळ गोर होतं असं म्हणतात. ओके, तू सांगितलं. ओके, असं अजिबातच नाही. मी सगळ्यांना तेच सांगते, नारळ पाण्यामुळे बाळाचा रंग अजिबातच बदलणार नाहीये. ओके. पण तुम्हाला इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट्स मिळतील, पण त्याच्यामध्ये साखरही असतेच. ओके. त्यामुळे आपण नारळ पाणी पिताना मी असं म्हणेन की आठवड्यातून एकदा तुम्ही नारळ पाणी विथ मलाई खाऊ शकता. म्हणजे नुसतं नारळ पाणी नाही, विथ मलाई तुम्ही खा. पण जर परत एकदा जेस्टेशनल डायबिटीस असेल तर त्यांना नारळाचं पाणी अलाउड नाही. ओके. पण बऱ्याच असं बघितलं जातं ना की नारळ पाणी इज मस्ट आहे, डेली तुम्ही एक घ्या असंही सांगतात. एवढी पण गरज नाही. ओके. आठवड्यातून 2दा ठीक आहे. आता तू एवढं ते डाएटचं सांगत होतीस किंवा ब्लोटिंग होते, मग त्याच्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये पचन सुधारण्यासाठी काही खाऊ शकतो का? ओके, आपण आपल्या आहारामध्ये बडीशोप असते किंवा ओवा असतो, ह्याचं सेवन करू शकतो. ज्यांना कोणाला असं खूप ब्लोटिंग होते त्यांनी ओव्याचं पाणी प्यावं. ओव्याच्या पाण्यामुळे पण पचन चांगलं व्हायला मदत होते. आपण हिंगाचा वापर करावा. आपण ज्या काही डाळी उसळी खातो आहे तर त्याचं पचन चांगलं व्हावं म्हणून हिंग घालावा, त्याच्यामुळे पचन चांगलं होईल आणि ब्लोटिंग होणार नाही, गॅसिनेस होणार नाही. आणि बेसिकली तुमची गट हेल्थ पण चांगली ठेवणं गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये. सो प्रोबायोटिक आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. तो दही, ताक ह्याचा वापर नक्की करावा. जर तुम्हाला आवडत असेल तर ताजं लोणचं, ज्याच्यात थोडंसं फर्मेंट झालेलं असतं, ते ताजं लोणचं ज्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी आहे, तेल अगदीच नाही आहे, तर असं लोणचं आहारात घ्यावं. तोंडाला रुची येते आणि थोडंसं प्रोबायोटिक पोटासाठी खूप गरजेचे असतं. आता तू लोणचं आली आणि मला असं राहत नाही की डोहाळ्याचं विचारल्याशिवाय तर काय, तो एक खूप असतं ना की डोहाळे लागलेत मग लोणचं खायचं आहे, चिंच खायची आहे, किंवा काही काही लोकांना आता वेगवेगळे पण लागतात. आपण नको दावा बोलायला नक्कीच, पण आहेत असे. म्हणजे तुला फेमस सिनेमा आपला सगळ्यांचा लाडका अशी बनवा बनवी आणि तिला बिडी पायचा डोहाळे लागला तसंच काहीचं आहे. तर हे काय आहे ते डोहाळे? मी असं म्हणेन की एक स्पेशल फिलिंग आहे प्रत्येक स्त्रीसाठी आणि होणाऱ्या नवीन आईसाठी. ओके. सो आपल्याकडे ना पद्धत काय होती माहिती आहे, डोहाळे वेगवेगळे असायचे. कोणी बागेत घेऊन जायचं, कोणी चांदण्यातल्या रात्रीत डोहाळे म्हणजे पांढऱ्या पदार्थांचे डोहाळे असायचे, किंवा देर इज अ डिफरन्स बिटवीन डोहाळे आणि शूट, फोटोशूट. देर इज अ डिफरन्स. वातावरण निर्मिती केली जाते, तिला आल्हाददायक वाटेल, तिला पशुपक्षी किंवा झाडं, चांगली सुवासिक फुलं, असं तिला स्वतःला छान वाटून देईल अशा तिच्या मेमरीज तयार करणं. कारण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा त्याची डिलिव्हरी होणार आहे, असं म्हणतात की लेबर पेन हा हार्ट अटॅकपेक्षा पण मोठा, जास्त त्रासदायक असतो. 3 महत्त्वाच्या पेन्स आहेत. ओके, पहिलं आहे लेबर, सगळ्यात जास्त कठीण. दुसरं आहे अंजायना आणि तिसरं आहे टूथएक. सगळ्यात मोठी वेदना कुठली आहे तर लेबर पेन आहे. ओके, तर तिच्यासाठी चांगल्या मेमरीज करण्यासाठी डोहाळ जेवण, नौकेतून तिला नौकायान करायला लावायचं, म्हणजे नौकेतून तिला पाण्यातून घेऊन जायचंय, मग बागेत घेऊन जायचंय, तिला भरपूर फुलं बिलं लावून तिचं बाळंत विडा तिला तयार केला जायचा, त्याच्यामुळे तिला मनाला छान वाटेल असं. ओके, पण डोहाळ जेवण म्हणलं की तळलेलं, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं, कलर खूप विकतचे कलर घातलेलं अन्न नाही खायचं आहे, खूप चमचमीत पदार्थ नाही खायचे. आपल्या शरीराची जी बेसिक गरज आहे ती जर फुलफिल झाली तर कुठल्याही प्रकारचे डोहाळे लागणार नाही आहेत. डोहाळे लागतात, काही बायकांना माती खावीशी वाटते, काही बायकांना आंबट खावंसं वाटतंय, कारण शरीरामध्ये काहीतरी कमी आहे. सो मग तुम्ही तुमचा आहार जर बॅलन्स घेतलात, तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये थोडाफार व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू केलात, तुम्ही मेंटल हेल्थसाठी काही मेडिटेशन असेल किंवा काही छान गाणी ऐकणं असेल, साऊंड थेरपी असेल, ह्याचा वापर केलात तर वेगळे डोहाळे पुरवायची काही गरज नाही आहे. डोहाळे 9 महिने 9 दिवस चालू राहणार आहेत, पण सेन्सिबली राहणं गरजेचं. नक्कीच. आता याच्यासोबतच अजून एक प्रश्न येतो की अंजीर खा असं खूप ठिकाणी सांगतात किंवा खूप ऐकलं आहे,
ते कसं खावं आणि का खावं? अंजीर खाताना पहिली गोष्ट मी सगळ्या ड्रायफ्रूट्सच्या बाबतीमध्ये सांगते, ड्रायफ्रूट्स हे कुठे स्टोअर केलेत हे आपल्याला माहिती नसतं. तिथे खूप रोडंट्स किंवा ह्याचा समावेश असू शकतो. त्यामुळे आपल्या घरामधले जे काही ड्रायफ्रूट्स आणि ड्राय नट्स असतील, म्हणजे बदाम, अक्रोड आणि ड्रायफ्रूटमध्ये म्हणजे अंजीर, काळ्या मनुका, खजूर हे सगळे फ्रूट झाले. तर हे सगळे पदार्थ व्यवस्थित धुवून मगच खायचे आहेत. ओके. जर तुम्ही ते भिजवून ठेवलेत आणि ते खाल्लेत तरीही त्याचा फायदाच होणार आहे. ओके. पण जर तुम्हाला वेळ नाही आहे आणि आत्ता खायचंच आहे तर स्वच्छ धुवा, जशी आपण भाजी धुतो तसे, आणि मग खा. ओके. इट इज ऑलवेज बेटर. नक्कीच. अंजिरामध्ये एकतर खूप चांगलं फायबर आहे. ओके. अंजीर हे आपण जेव्हा खातो तेव्हा ते लॅक्झेटिव्हसारखं पण काम करतं, पोट साफ करायला मदत करतं. त्यामुळे बेसिक जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, तो कॉन्स्टिपेशन होतं आहे. तर त्याच्यासाठी अंजीर हा एक अतिशय चांगला पदार्थ आहे, आपण त्याचं सेवन नक्की करू शकतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये आता सगळ्यांनाच माहिती आहे की मूड स्विंग्स होत आहेत, तर त्या मूड स्विंग्सला फूड कॉम्प्लिमेंट असतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मग हे कितपत खरं आहे आणि काय केलं पाहिजे मग अशा वेळेस? आहारामध्ये विविधता असावी, आहारामध्ये कलरफुल असावा आहार. बऱ्याच वेळा असं होतं ना की साखर खाल्ली की छान वाटतं, किंवा मी आता सांगेल स्वीट Chocolate खाल्लं किंवा खाल्लं कप केक खाल्लं की चांगलं वाटतं, किंवा सगळ्यांचं फेवरेट असतं कॅडबरी. अजिबात नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही अशी साखर खाता तेव्हा मेंदू लगेच अलर्ट होतो, कारण का लगेच सडन सप्लाय ऑफ शुगर रशेस टू ब्लड, आणि मग ते जे ब्लड आहे ते लगेच ब्रेनमध्ये जातं आणि मग डोपामाइन जातं, मेंदू खुश होतो. ओके. पण ते टेम्पररी असतं. त्यामुळे आहाराच्या पद्धतींमध्ये बदल कर, भरपूर कलरफुल भाज्या फळांचा समावेश कर. तुझं जे जेवणाचं ताट आहे ना, ते जेवढं कलरफुल दिसेल तेवढं तू आतून खुश होणार आहेस. ओके. ओके. हा ना, आपण असं म्हणूयात की 9 महिने हा सोहळा आहे. 9 नक्कीच. महिने 9 दिवस हा सोहळा आहे. रोजचा दिवस वेगळा आहे. नक्कीच. दर महिन्याला बाळाची ग्रोथ वेगळी आहे. बाळाचे वेगवेगळे स्कॅन असतात, सोनोग्राफी असतात, काही तुम्हाला थोडेसे काही इंजेक्शन्स घ्यावी लागतात, वॅक्सिन्स स्पेशली. नक्कीच. तर ती घ्यावी लागतात, कारण ती आपल्याला पुढचा येणारा धोका टाळण्यासाठीची गरजेची आहे. करेक्ट. तर ती करणं गरजेचं आहे. माहितात. आणि मूड स्विंग होतात तर मी असं म्हणेन की पार्टनरनी थोडं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं. मग तुम्ही नाटक, सिनेमे बघू शकता जर आवडतील ते, तुम्ही वॉकला जाऊ शकता, तुम्ही सूर्योदय सूर्यास्त एकत्र बघू शकता, तुम्ही छान फुलांच्या मध्ये वेळ घालवू शकता. जर तुम्हाला पेट आवडत असतील तर पेटबरोबर वेळ घालवू शकता, जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल आणि मूड चांगला राहील. नक्कीच. म्हणजे आत्ताच्या एवढ्या चर्चेवरून हे जाणवतं की आहारासोबत खूप साऱ्या कॉम्प्लिमेंटरी गोष्टी केल्यानंतर तुम्ही एक हेल्दी प्रेग्नन्सी अगदी. जाणार आहात. आहार, विहार, आचार, विचार आणि निद्रा ह्या सगळ्याचा समावेश करायचा आहे. आहार म्हणजे खाणं, विहार म्हणजे व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला जे शक्य आहे ते, तुम्हाला जो आवडतो, जो कम्फर्टेबल आहे तो व्यायाम. त्याचबरोबर तुमचे विचार, मग तुम्ही काय ऐकताय, तुम्ही मी असं म्हणेन की शक्यतो खूप प्रक्षोभक गोष्टी, खूप व्हायलन्स आपण अवॉइड करूयात, कारण का आपलं मग चित्त बदलतं. तर हे अवॉइड करूयात. तुम्हाला जर चांगली गाणी ऐकायला आवडत असेल, गाणी ऐका. सितार ऐकलं असेल तू, सितार किंवा वीणा हे जेव्हा आपण ऐकतो ना तर खूप छान वाटायला लागतं. मी सगळ्या बायकांना सांगते माझ्याकडे येणाऱ्या, आणि मी स्वतः पण हे फॉलो केलं आहे की हमिंग सांग. ओके. गाणं गुणगुणणं ह्याच्याने हॅपीनेस आपोआप यायला लागतो. कारण जेव्हा तुम्ही गाणं जेव्हा तुम्ही गुणगुणता, आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपली विगस नर्व ट्रिगर होते. आणि विगस नर्व इज असोसिएटेड विथ पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, जी तुमचं स्ट्रेस लेवल एकदम कमी करते. सो सकाळ संध्याकाळ 1-2 गाणी गुणगुणावीत तुम्हाला जी आवडतात ती, आणि यू विल फील हॅपी अबाउट इट. आणि आता सगळ्यात शेवट जो ते निद्रा सांगितलंस तेही जाणून घ्यायला आवडेल, कारण प्रेग्नेन्सी असू दे की काही असू दे, झोपेचं खोबरं झालं लोकांचं हे नक्कीच आहे. पण मी नेहमी असं उलटं म्हणते, जेव्हा बाळ पोटात आहे ना तुम्हाला शांत झोपता येऊ शकतं, बाळ बाहेर आलं की मग खूप अवघड आहे. पण तुम्हाला जी कम्फर्टेबल पोझिशन आहे, व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे, कपडे एकदम सुटसुटीत पाहिजेत, खूप टाईट नाही. डॉक्टर्स तुम्हाला सल्ला सांगतातच की काही उशीची गरज पडली तर, कारण का पोट खूप मोठं झालेलं असतं. तर तुम्ही त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ती पोझिशन घेऊन झोपा. आणि परत एकदा झोपायच्या आधी थोडंसं डीप ब्रीदिंग करा.
तुम्हाला जर डीप ब्रिदिंग केलं तर तुमचा दिवसभराचा जो शीण असेल तो कमी व्हायला मदत होते. इप्सम सॉल्ट मिळतं बाजारामध्ये. तर इप्सम सॉल्ट म्हणजे पोटॅशियमचं सॉल्ट आहे. तर ते गरम पाण्यात टाकायचं आणि पाय बुडवून ठेवायचे झोपायच्या आधी 10 मिनटं आणि मग पाय पुसून त्याला तुम्हाला पाहिजे असेल तर मॉइश्चरायझर लावा आणि झोपा. तर त्याच्याने तुमचा शरीराचा आलेला सगळा ताण, मसल क्रॅम्पिंग, पोटरीत गोळा येणं हे सगळं कमी होऊन जाईल आणि शांत झोप लागेल. आणि ह्याच्यासोबतच मी असं ऐकले काही लोक थोडंसं जायफळ घातलेलं दूध घेतात प्रेग्नेन्सीत. ओके आहे का मग? अगदी जायफळ आणि बेसिकली दूध जे आहे ना त्या दुधामध्ये असतं ट्रिप्टोफॅन नावाचं अमायनो ॲसिड, ओके. जे तुम्हाला सिरोटोनिन नावाचा झोपेचा हॉर्मोन ट्रिगर करायला मदत करतं. ओके. सो जायफळ आणि दूध घेतलं की शांत झोप लागते. तुम्ही त्याचा वापर अफीनसारखं नाही वर्क नाही. कारण जायफळामध्ये थोडंसं तसं असतं प्रमाण म्हणून नाही ते तुम्हाला कामनेस देतं. ओके. बेशुद्ध नाही करत. नक्कीच. घरचं खा, स्वस्त राहा, हा मोठा आपला असतोच. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रेग्नेन्सी झाली की मग सगळे म्हणतात की नाही आपण कॉपरच्या भांड्यातून पाणी पितोय किंवा आम्ही सोनं टाकून पाणी पितोय. तर मी असं म्हणेन की पूर्वी ती गोष्ट करणं योग्य होतं, कारण का पाणी आपण नदीतून आणायचो. कुठल्याही त्याच्यावर प्रोसेस नसायची केलेली. नदीतून आणलं, विहिरीतून आणलं, आपल्याला माहीत असायचं रिसोर्सेस. आता आपल्याकडे नळाचं पाणी येतं आणि ते क्लोरिनेटेड असतं. क्लोरिनेटेड पाणी कॉपरच्या व्हेसलमध्ये ठेवून पिऊ नये. ओके. त्याच्यामुळे टॉक्सिसिटी होऊ शकते. ओके. त्यामुळे कुठलेही फॅन्सी ब्रॉन्झ, ब्रास, कॉपर काहीही वापरू नका. सोनं, चांदीच्या ग्लासमधून पाणी पितोय पण नळाचं पाणी पितोय आपण, ते क्लोरिनेटेड आहे. त्याचा संयोग होणार आहे, केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत. त्यामुळे नको. स्टील चालेल, काचेचं भांडं चालेल, मातीचं भांडं उत्तमच आहे. ह्याचा वापर आपण नक्की करू शकतो. खूप खूप धन्यवाद अवंतीताई तुझं इथे आल्याबद्दल आणि आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. काय असतं ना, माहिती असतं हे खायचं आहे पण ते का खायचं हे माहीत नसतं आणि ते तू सांगतेस नेहमीच, त्याच्यामुळे थोडंसं हेल्प होतं आहे. आणि ॲज युजल नेहमीसारखंच स्वस्त राहा, घरचं खा, पण हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा तुमच्या इतरत्र जे कोणी प्रेग्नन्सी आहेत ते काय डाएट फॉलो करत आहेत तेही बघायला विसरू नका. आणि या पुढचा एपिसोड कुठला हवा आहे, कुठल्या विषयावर गप्पा मारायला हव्या आहेत तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.